आर्मीमध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून पुण्यात तरुणांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। टेरिटोरियल आर्मीमध्ये भरती करण्याचं आमिष दाखवत 42 मुलांची 1,80,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सुभाष कुलकर्णी याला अटकही केली होती। आरोपी सुभाष कुलकर्णी याला आता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायालयाचे न्यायाधीश पी.के. राठोड यांनी जामीन मंजूर केलाय। आरोपीचे वकील ॲडव्होकेट वाघमारे यांनी याबाबत 22 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता माध्यमांना माहिती दिलेली आहे। आरोपी हा मागच्या 6 महिन्यांपासून येरवडा कारागृहात बंदी होता। दरम्यान याबाबत महेश ढाके यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती। या सगळ्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पांडुरंग कराळे, राजेश लोहार, सुभाष कुलकर्णी, अंकुश शिंदे, राजेंद्र भोसले, कामिल गफार, रुद्र प्रताप सिंह, क्रांती पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून कुलकर्णी याला 16 ऑक्टोबर 2023 ला अटक केली होती। मात्र आता त्याला जामीन मंजूर झालेला आहे। फिर्यादी हे फेब्रुवारी 2022 रोजी कामानिमित्त पुण्यात आले होते, तेव्हा फिर्यादी यांची ओळख आरोपीसोबत झाली आणि ढाके यांच्या मित्राच्या मुलाने त्याच्या इतर मित्रांना याबाबत सांगितलं आणि 42 उमेदवार ढाके यांनी तयार केले आणि या उमेदवारांकडून आरोपींनी पैसे लुटले। या प्रकरणी हे सगळं प्रकरण समोर आलं। आता कुलकर्णी याला सध्या जामीन मंजूर करण्यात आलाय।